कुर्ल्यात गॅस पाईपलाईनला आग लागली। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कुर्ल्यामधली घटना आहे। कुर्ल्यामध्ये गॅस पाईपलाईनला आग लागली आहे। आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न केले जात आहेत। कुर्ल्यामधली ही दृश्य आहेत। गॅस पाईपलाईनला आग लागलेली आहे। थोडासा दाटीवाटीचा सगळा परिसर आहे। रहिवासी इमारती आहेत आजूबाजूला। त्याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी जय पवार कडून। जय, सौरभ, आपण जर पाहिलं तर सुमारे एकच्या सुमारास करते संपूर्ण आग लागल्याची घटना जी आहे ती कुर्ला या परिसरात घडली। आपण जर पाहिलं तर मुबारक बिल्डिंगच्या तळमजल्यावरती हा विनोदा भावे नगर आहे। हा संपूर्ण दाटीचा परिसर आहे आणि याच ठिकाणी खरं तर गॅस पाईपलाईनच्या एक तिथे MGL गॅस पाईपलाईनच्या या गळतीमुळे खरं तर या ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळाली। अग्निशमन दलाला सुमारे 1 वाजता ही संपूर्ण माहिती मिळाली। यानंतर आपण जर पाहिलं तर घटनास्थळी अग्निशमन दल असेल किंवा मुंबई पोलीस त्याच ठिकाणी पोहोचले। त्यासोबत आगीवरती नियंत्रण आणण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी सुरू झालं। यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने या आगीमुळे कुणालाही दुखापत जे झालेली नाहीये, मात्र आग जे आहे ते मोठ्या प्रमाणात लागल्याची आपल्याला पाहायला मिळते। सध्या त्या ठिकाणी आता संपूर्ण जो परिसर आहे त्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी बॅरिकेटिंग करून संपूर्ण सुरक्षित ठेवलं आहे। त्यासोबत आग जी आहे ती नियंत्रणात आलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र कुर्ला वेस्टमध्ये खरं तर धक्कादायक घटना आपल्याला पाहायला मिळाली। गॅसची पाईपलाईन जी आहे ती लीक झाल्यामुळे संपूर्ण आग या ठिकाणी पसरली। मोठ्या प्रमाणात धूर सुद्धा त्या ठिकाणी त्याचा झालेला पाहायला मिळाला। यानंतर आता अग्निशमन दलाकडनं जे आहे ते या आगीवरती नियंत्रण आणल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर आता आपण जर पाहिलं तर कुर्ल्याच्या या संपूर्ण परिसरात त्या ठिकाणी कोणीही नागरिक नसल्या कारणाने त्या ठिकाणी कोणालाही दुखापत सुद्धा झालेली नसल्याची माहिती जी आहे ते अग्निशमन दलाकडनं देण्यात आली आहे। जय पवार, दृश्य बघितली तर गॅसचा फ्लो सुद्धा प्रचंड दिसतोय, त्यामुळे आगीचे लोट सुद्धा त्यातून निघताय आणि गॅसचा फ्लो बंद करता येत नसेल कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे। मग आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न कसे सुरू आहेत नेमके आणि ही आग पसरली आहे का आसपासच्या भागात कुठे? नक्कीच आपण जर पाहिलं तर अग्निशमन दलाला सर्वात प्रथम लेव्हल 2 ची आग लागल्याची माहिती जी आहे ते मिळाली। त्यामुळे ताबडतोब अग्निशमन दलाचे 4 गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यावरती नियंत्रण आणण्याचं काम जे आहे ते तातडीने सुरू झालं। आपण जर पाहिलं ती पाईपलाईनच्या परिसरात आजूबाजूला छोटीशी दुकानं सुद्धा होती, मात्र ती पाईपलाईन एका त्या दुकानाच्या पाठच्या बाजूला असल्यामुळे तळमजल्याला असल्यामुळे ती आग जी आहे ती वरच्या साईडला कोसळली आणि ती संपूर्ण आग ही धूर असेल किंवा आगीचं नियंत्रण हे वाढत गेलं। मात्र अग्निशमन दलाच्या 4 गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्याने सर्व त्या ठिकाणी पाणी मारून त्या आगीवरती नियंत्रण आणण्याचं काम त्या ठिकाणी अग्निशमन दलाकडनं केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। ठीक आहे, तर कुर्ल्यामधली ही दृश्य आहेत। कुर्ल्यात गॅस पाईपलाईनला आग लागलेली आहे। जय, काल सुद्धा आपण बघितलं तर CNGचा पुरवठा बंद होता 2 दिवस, त्यामध्ये गॅसच्या पाईपलाईनला कोणीतरी मोठं भगदाड पाडल्याचं दिसलं होतं आणि आता परत एकदा ही आग लागली आहे। यामागे घातपाताची कुठली शक्यता आहे का? नक्कीच आपण जर पाहिलं तर काल गेल्या 3 दिवसांपासून आपण जर पाहिलं तर गॅसचा पुरवठा या ठिकाणी बंद होता आणि याचं कारण म्हणजे RCFच्या मुख्य पाईपलाईन या ठिकाणी बिघाड झाले होतं। अशाच पद्धतीचं बिघाड होतं, मात्र त्या ठिकाणी आगीचं कारण काही जाणवलं नाही। फक्त ते संपूर्ण गॅस जी आहे ती लीक झाली होती आणि त्या बिघाडामुळे संपूर्ण महाराष्ट्र असेल किंवा मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या ठिकाणी तरी CNG गॅसचा फटका जो आहे तो या सर्वसामान्यांना पाहायला मिळाला। आणि यानंतरच आपण जर पाहिलं तर आज या ठिकाणी सुद्धा कुर्ल्या या परिसरात एका ठिकाणी गॅस लीक झाली, मात्र या गॅस लीक नंतर त्या ठिकाणी ज्वल पदार्थ त्या ठिकाणी निर्माण झाला, आग लागली फटकन। त्यामुळे संपूर्ण ठिकाण जे आहे त्या ठिकाणी आता मुंबई पोलिसांच्या संरक्षणात ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतं। त्यासोबत अग्निशमन दलाकडनं सुद्धा त्या ठिकाणी अटीतटीचे प्रयत्न जे आहे ते आग विझवण्यात चालू होते आणि यानंतरच खरं तर 1 वाजता ही संपूर्ण आग लागली होती आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर 3 तास संपूर्ण ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला लागलेले आपल्याला पाहायला मिळाले। ठीक आहे जय, धन्यवाद या माहितीबद्दल।